इंदापुरात अतिरिक्त सत्र न्यायालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात राजकीय नाट्य पाहायला मिळाले। कार्यक्रम इंदापुरात सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील हे प्रेक्षकात बसलेले दिसून आले। अजित पवार, सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात असले तरी त्यांच्यातील अबोला मात्र कायम होता। खासदार सुळेंचा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंशी कार्यक्रमाआधी संवाद झाला। हर्षवर्धन पाटील, अजित पवारांचाही कार्यक्रमाआधी एकमेकांशी संवाद झाला। हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे हे प्रेक्षकांमध्ये बसलेले या दृश्यांमध्ये आपण पाहतोय, तर बाकी सर्वजण स्टेजवर बसलेले आहेत। तर अतिरिक्त सत्र न्यायालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात हे राजकीय नाट्य पाहायला मिळाले। हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे हे प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसून येत आहेत, तर उर्वरित सर्व नेते हे स्टेजवर बसलेले दिसून येत आहेत। इंदापुरात अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमातील ही दृश्य आपण आता पाहतोय। तर खासदार सुप्रिया सुळेंनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंशी कार्यक्रमाआधी संवाद साधला, परंतु हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे हे प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसून येत आहेत, तर बाकी सर्व नेते हे स्टेजवर व्यासपीठावर बसलेले दिसून येत आहेत। इंदापुरात एक राजकीय नाट्य पाहायला मिळतंय। तर हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांनीही कार्यक्रमाआधी एकमेकांशी संवाद साधला। त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी देखील क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंशी कार्यक्रमाआधी संवाद साधला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, हे एक वेगळं राजकीय नाट्य पाहायला मिळालंय कार्यक्रमात, काय सांगाल अधिक? नक्कीच, खरं तर आज बारामतीचं जे वरिष्ठ न्यायालय आहे ते इंदापूर आणि बारामतीचं एक असून ते इंदापूरचं सेपरेट करून आज उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। या ठिकाणी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले आहेत, दत्तात्रय भरणे आलेले आहेत आणि या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील या ठिकाणी आलेले आहेत। ज्यावेळेस आतमध्ये एंट्री झाली त्यावेळेस मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा अबोला जो आहे तो कायम पाहायला मिळाला। तर या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव देखील नाहीये। तसेच या ठिकाणी ते आधी देखील अनेक कार्यक्रम सरकारी पार पडले, त्या ठिकाणी अधिक वेळा जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली जाते की प्रोटोकॉल पाळला जात नाही। आज देखील कार्यक्रमाच्या या ठिकाणी सगळे मान्यवर जे आहेत ते वरती बसलेले आहेत, मात्र खासदार सुप्रिया सुळे खाली बसलेले आहेत। खालीच त्यांचा सत्कार करण्यात आला। खरं तर गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये असेल किंवा राज्यभरामध्ये असेल प्रोटोकॉल पाळला जात नाही अशी सातत्यानं सुप्रिया सुळे तक्रार करतायत आणि त्याचाच प्रत्यय आज इंदापूरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला। या विभागाची लोकप्रतिनिधी आहे म्हणून या ठिकाणी मी आलेले आहे असं देखील सुप्रिया सुळे म्हणाले। धन्यवाद जयदीप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि थेट जाऊया जन आक्रोश मोर्चा जो